नमस्कार बीएलओ बंधू आणि भगिनींनो, विकेटी ज्ञान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता महाराष्ट्रामध्ये 20 जून 2026 पासून आपलं SIR प्रारंभ झालेला आहे. आता प्रत्येक बीएलओंना इन्युमेशन फॉर्म म्हणजे गणना प्रपत्र हे 2 प्रतीमध्ये प्राप्त झाले असेल. आता त्यामध्ये जी माहिती मॅपिंग करावयाची माहिती आहे ती माहिती भरण्यासाठी किंवा त्यांची पडताळणी करण्यासाठी आपण जे गेली 4 ते 5 महिने मॅपिंग केलेलं आहे ते मॅपिंग आपण कुठे बघावं जेणेकरून आपणाला पडताळणी करण्यासाठी सोपे जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर याबद्दल आपण चर्चा करूया. चला तर मग आपण या चॅनलला नवीन असाल तर लागली सबस्क्राईब करा आणि आपल्या बीएलओ मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशा प्रकारचा गणना फॉर्म आपल्याला 2 प्रतीमध्ये प्राप्त झालेला असेल. आता यामधले जे मॅपिंग झालेली माहिती आहे ती या ठिकाणी आपणाला सेल्फमध्ये किंवा प्रोजनीमध्ये जी मॅपिंग झालेली आहे ती व्हेरीफाय करण्यासाठी आपण जो 2 ते 3 महिन्यापासून मॅपिंग करत आहोत ती मॅपिंग आपल्याला कुठे मिळणार याबद्दल आपण आता बघूया. चला तर मग या ठिकाणी बीएलओ ॲप लॉग इन केल्यानंतर आपणाला 2 प्रकारे आपली जी मॅपिंग झालेली आहे ते बघता येते. आपण दोन्ही प्रकार या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवातीला पहिला जो प्रकार आहे तो आपण बघूया. यामध्ये मॅपिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ प्रिव्हियस SIR या टॅबमध्ये आपण क्लिक केल्यानंतर आपणाला या ठिकाणी जे आपण मॅपिंगचं काम गेली 3 ते 4 महिने झाले करत आहोत तो डाटा या ठिकाणी आपल्याला बघता येईल. यामध्ये पहिल्या नंबरचा जो ऑप्शन आहे मॅप इलेक्टर्स विथ प्रिव्हियस SIR यावर क्लिक केल्यानंतर आपण जे इलेक्टर मॅप केलेले आहेत त्या मॅप इलेक्टरवर क्लिक केल्यानंतर आपणाला या ठिकाणी मॅपिंग झालेला डाटा आपणाला बघता येतो. परंतु या ठिकाणी आपणाला AC त्याचा पार्ट नंबर आणि त्याचा सिरियल नंबर या ठिकाणी दिसणार नाही. परंतु अनमॅप इलेक्टर या बटनवर क्लिक केल्यानंतर आपले जो प्रिव्हियसची मॅपिंग आहे 2002 ची ते या ठिकाणी वरच्या टॅबला आपल्याला दिसते. त्याचा AC नंबर, त्याचा पार्ट नंबर आणि त्याचा सिरियल नंबर आणि त्यांचं नाव सुद्धा आणि रिलेशन सुद्धा या ठिकाणी दिसते. परंतु या ठिकाणी हे सेल्फ मॅपिंग आहे म्हणजे ज्यांचं नाव 2002 ला आहे अशांचं मॅपिंग या ठिकाणी आपल्याला बघता येईल. या ठिकाणी चुकून अनमॅप या बटनवर क्लिक न करता कॅन्सल बटनवर क्लिक करायचं आहे. ही जी माहिती आहे ती फक्त सेल्फ जे वोटर आहेत म्हणजे ज्यांचं नाव 2002 ला नाव होतं आणि आताच्या यादीला पण नाव आहे असे सारख्या वोटरची माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी आपल्याला फक्त सेल्फ मॅपिंग केलेल्याचाच डाटा आपल्याला बघता येईल. प्रोजनी मॅपिंगवर क्लिक केल्यानंतर आपण मॅप इलेक्टरवर क्लिक केल्यानंतर आपणाला या ठिकाणी प्रोजनी मॅपिंगचा डाटा आपणाला या ठिकाणी दिसणार नाही. फक्त या ठिकाणी जे ॲनोमलीज आहेत व्ह्यू म्हणजे विसंगती आहे ते व्ह्यू ॲनोमलीवर क्लिक केल्यानंतर आपण विसंगती बघू शकतो. परंतु या ठिकाणी प्रोजनी कोणासोबत केलेली आहे हे आपण या ठिकाणी बघू शकत नाही. त्यासाठी आपण दुसरा पर्याय वापरूता. त्या दुसरा पर्याय कोणता आहे तो आपण आता सविस्तर बघूया. हा दुसरा पर्याय अत्यंत महत्त्वाचा आहे तरी आपण लक्षपूर्वक ऐकून घ्या. या ठिकाणी जो दुसरा पर्याय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जो की डेस्कटॉप व्हर्जन आहे. म्हणजे आपलं बीएलओ ॲप आपल्या कॅम्प्युटरवर सिस्टीमवर ओपन होत आहे. तर ते कशा प्रकारे त्याचा वापर करायचा ते आपण आता दुसऱ्या पर्यायामध्ये बघूया. यामध्ये जो पर्याय आहे लॉग इन ऑन ECI वेब हा पर्याय कसा वापरायचा ते आपण आता बघूया. चला तुम्हाला मी कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर पहिले घेऊन जातो. त्यानंतर आपण हा पर्याय कसा वापरायचा ते आपण बघूया. गुगलवर गेल्यानंतर आपणाला या ठिकाणी ECI नेट ECI.gov.in अशा प्रकारे टाईप करायचं आहे.
अशा प्रकारे आपणाला इंटरफेस ओपन होतो। यामध्ये दोन पर्याय आहेत, ऑफिसर लॉग इन आणि लॉग इन यूजिंग QR फॉर BLO ऑनली। आपल्याला लॉग इन यूजिंग QR फॉर BLO लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। त्या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा QR कोड स्कॅनचा ऑप्शन आलेला आहे। आता आपल्या मोबाईल ॲपमध्ये लॉग इन ऑन ECI वेबवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर स्कॅन ऑन QR कोडवर क्लिक करायचा आहे। त्यानंतर जो कॅम्प्युटरवर QR कोड स्कॅन आहे तो स्कॅन करून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपला इंटरफेस ओपन होतो। त्यानंतर फ्री SR इलेक्ट्रो मॅपिंगवर क्लिक करून आपली जी मॅपिंग आहे या ठिकाणी आपण बघू शकतो। या ठिकाणी बघा खालती आकडे जास्त दाखवत आहे, त्यामुळे इथं सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं जे टोटल वोटर आहे तो या ठिकाणी दिसतो आणि आपली मॅपिंग व्ह्यू ऑन प्रिव्हियस SR विथ अनोमलीज यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जी मॅपिंग बघायची आहे ती या ठिकाणी आपण बघू शकतो। या ठिकाणी बघा आपला जो पूर्ण मॅपिंगचा डाटा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। या ठिकाणी टोटल वोटर, टोटल मॅप्ड, टोटल अनमॅप्ड आणि टोटल अनोमलीज हे सर्व दिसत आहे। या ठिकाणी जो करंट SI डाटा आहे म्हणजे आताच्या यादीचा तो या ठिकाणी दिसत आहे। त्याचा सिरियल नंबर, इपिक नंबर, मतदाराचे नाव, पार्टमध्ये सिरियल नंबर, मॅपिंग कोणासोबत केलेली आहे, प्रोजनी आहे की सेल्फ आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो। त्यानंतर रिलेटिव्हचं नेम, रिलेटिव्हचं टाईप हा संपूर्ण डाटा करंटचा आहे। आणि त्यानंतर जर लास्ट SIR लिंकेजचा डाटा आहे तो आपण जो ब्ल्यू कलरमध्ये आहे त्या ठिकाणी बघू शकतो। ते स्टेट कोणता आहे, त्याची AC कोणती आहे, त्याचा पार्ट नंबर कोणता आहे, त्याचा पार्ट सिरियल नंबर कोणता आहे, इलेक्टरचं नाव काय आहे आणि कोणासोबत मॅपिंग केलेलं आहे त्याचं रिलेशन काय आहे या ठिकाणी आपण बघू शकतो। आता समजा एखादी अनोमली जरी असेल तर आपण व्ह्यू अनोमलीवर क्लिक करून त्याची अनोमली या ठिकाणी आपण बघू शकतो। अशा प्रकारची अनोमली आपण प्रत्येक मतदाराची ज्यांच्यासमोर अनोमलीचं जे बटन आहे डोळ्यासारखं त्यावर क्लिक करून आपण त्याची अनोमली आपण बघू शकतो। त्याचं कारण काय आपणाला अनोमलीमध्ये दिसते। अशा अनोमलीची आपण कॅटेगरी वाईज यादी तयार करायची आहे। आता या ठिकाणी बघा वरती आपल्याला मॅपिंग कॅटेगरी दिसते। यामध्ये आपण सिलेक्ट मॅपिंग कॅटेगरी क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन दिसतात, सेल्फ, प्रोजनी, अनोमलीज। म्हणजे तिन्ही प्रकारचे कॅटेगरी आपण वेगवेगळ्या काढू शकतो। सेल्फ क्लिक केल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं। त्यामध्ये आपण जे 2002ला नाव होतं त्याच्या नावाशी आपण सेल्फ मॅपिंग केलेलं आहे। या ठिकाणी 100चा डाटा सुद्धा या ठिकाणी ॲट अ टाइम बघू शकतो। ही यादी आपण वेगळी प्रकारे काढू शकतो। त्यानंतर आपण 3 कॅटेगरीमध्ये सेल्फ, प्रोजनी आणि अनोमलीज कोणत्या कोणत्या आहेत हे आपण वेगवेगळ्या याद्या या ठिकाणी बघू शकतो। त्यानंतर प्रोजनीवर क्लिक केल्यानंतर परत सबमिट बटनवर क्लिक करायचं। त्यामध्ये जेवढे काही आपलं प्रोजनी मॅपिंग झालेलं आहे ते मॅपिंग या ठिकाणी आपण बघू शकतो। ही पण आपण वेगळी यादी करू शकतो। त्यानंतर अनोमलीज किती आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो। तर अशा प्रकारे तिन्ही याद्या आपण वेगवेगळ्या काढू शकतो जेणेकरून आपणाला शॉर्टिंग करण्यासाठी मदत होईल। आपण बघू शकता की जास्तीत जास्त जे अनोमली आलेल्या आहेत त्या प्रोजनी मॅपिंगला आलेल्या आहेत। त्यामुळे आपण या कॅटेगरी तयार करताना मॅपिंग विथ अनोमलीज अशा प्रकारचे जे इन्फॉर्मेशन फॉर्म आहे ते वेगळे करायचे आहेत आणि अनोमलीचे प्रकार कोणते आहेत त्यानुसार आपण याद्या शॉर्ट आउट करायच्या आहेत, जेणेकरून आपणाला जे मॅपिंगचं काम करायचं आहे, इन्फॉर्मेशन फॉर्म सबमिट करायचं काम करायचं आहे तो चांगल्या प्रकारे करू शकतो। या प्रकारे सर्व याद्या आपण 100च्या लॉटमध्ये या ठिकाणून डाउनलोड करू शकतो। त्यामुळे आपणाला जो इन्फॉर्मेशन फॉर्म सबमिट करायचा आहे किंवा व्हेरिफिकेशन करायचं आहे ते करण्यासाठी आपणाला तिन्ही प्रकारच्या याद्या असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी सर्व याद्या एका एक्सेल शीटमध्ये किंवा PDF मध्ये या ठिकाणी सर्व डाटा कॉपी करून एका एक्सेल शीटमध्ये तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपणाला पुढील काम करण्यासाठी सोपं जाणार आहे। अशा प्रकारे आपण बघितलं की करंट डाटा रोल आणि मागील 2002 मधील जे मॅपिंग झालेलं आहे ते सर्व माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे। तर आपल्याला या अनोमलीमध्ये काय प्रकार आहेत ते आपण बघितलेलेच आहेत।
त्यानंतर आपण पूर्ण डाटा 100च्या लॉटमध्ये या ठिकाणी करू शकतो. असा कॉपी करायचा आहे डाटा आणि एखाद्या एक्सेल शीटमध्ये याला पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण डेस्कटॉप व्हर्जनमध्ये आपली जी मॅपिंग झालेली आहे याचं आपण सविस्तर विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. आपण जो मॅपिंगचा डाटा बघितलेला आहे तो 1 नंबरच्या कॉलममध्ये सेल्फचा भरायचा आणि 2 नंबरच्या कॉलममध्ये प्रोजनीचा भरायचा. आपलं जे प्रिव्हियस मॅपिंग केलेलं आहे त्याचा डाटा कशा प्रकारे आपणाला काढता येतो याबद्दल सविस्तर आपण माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या BLO मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.